मंडळी, आजच्या काळात एखाद्या नेत्याचा राजीनामा घेण्यासाठी आंदोलन करावी लागतात, पण याच देशात एक मराठी माणूस होऊन गेला ज्याने मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी थेट आपला केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा पंडित नेहरूंच्या तोंडावर फेकला होता। हा माणूस म्हणजे भारताचे महान सुपुत्र चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख अर्थात सी.डी. देशमुख। 1918 साल होतं जेव्हा भारत इंग्रजांचा गुलाम होता। तेव्हा हा मराठी तरुण लंडनला गेला। तिथे त्यांनी ब्रिटिशांची अत्यंत अवघड समजली जाणारी ICS परीक्षा दिली। या मराठी मुलानं केवळ परीक्षा पास केली नाही तर संपूर्ण इंग्लंडमध्ये पहिला क्रमांक पटकावला। त्यांच्या या अफाट बुद्धिमत्तेमुळे स्वातंत्र्यानंतर ते रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर बनले। त्यांची हुशारी पाहून पंडित नेहरूंनी त्यांना देशाचं केंद्रीय अर्थमंत्री पद बहाल केलं। पण दुसरीकडे महाराष्ट्रात एक आग पेटली होती, ती होती संयुक्त महाराष्ट्र चळवळ। मराठी माणसाची एकच मागणी होती, मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे। पण दिल्लीत बसलेल्या केंद्र सरकारला मुंबई महाराष्ट्राला द्यायची नव्हती। हा निर्णय जाहीर होताच मुंबईच्या रस्त्यावर आंदोलनं पेटली। या दरम्यान मुंबईत 21 नोव्हेंबर 1955 रोजी निदर्शकावर गोळीबार केला। शेवटी जानेवारी 1956 मध्ये केंद्र सरकारनं घोषणा केली, मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, ती केंद्रशासित प्रदेश होईल। हे सर्व बघून सी.डी. देशमुख यांना केंद्रीय अर्थमंत्री पदाची खुर्ची काट्यासारखी टुचू लागली। संसदेचं अधिवेशन सुरू होतं। पंडित नेहरूसह देशातले मातंबर नेते तिथे बसले होते। सी.डी. देशमुख आपल्या जागेवरून उठले। नेहरूंनी घेतलेल्या मुंबईच्या निर्णयाचा त्यांनी जाहीर निषेध केला। देशमुख तिथेच थांबले नाही, त्यांनी खिशातून आपला राजीनामा काढला आणि थेट पंतप्रधानांच्या समोर फेकला। आणि ते म्हणाले, माझ्या लोकांच्या भावना शिरडून जर तुम्ही निर्णय घेणार असाल तर मला तुमच्या या मंत्रिमंडळात राहण्यात काडीचाही रस नाही। त्या काळात केंद्रीय अर्थमंत्रीपद सोडणं म्हणजे सामान्य गोष्ट नव्हती। पण सी.डी. देशमुखांना पदापेक्षा, सत्तेपेक्षा आणि नेहरूंच्या मैत्रीपेक्षा स्वतःची मायभूमी आणि मराठी माणसाचा स्वाभिमान खूप मोठा होता। त्यांच्या या राजीनाम्यानं संयुक्त महाराष्ट्र चळवळीला एवढी ताकद दिली की अखेर केंद्र सरकारला झुकून 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र द्यावाच लागला। पण आजच्या काळात आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी किंवा सत्तेच्या खुर्चीसाठी स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्या राजकारणी लोकांनी देशमुखांचा हा स्वाभिमानी वारसा खरोखर जपलाय का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका।